रावणगाव येथील धरणग्रस्ताने घराचा मावेजा मिळावे म्हणून 8 दिवसापासून चालू असलेले साखळी उपोषण अखेर मुखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेश जाधव यांच्या आश्वासनानंतर माघार। मुक्रामाबाद लेंडी धरणग्रस्ताचे काम चालू होऊन 38 वर्षे झाले तरी रावणगाव येथील 6 ते 8 कुटुंबाला अद्याप घराचा मावेजा मिळाला नसल्याने हे 6 कुटुंब 18 फेब्रुवारीपासून रावणगाव येथील ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण चालू केले होते। या उपोषणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जैनुद्दीन पटेल यांचा समावेश होता। या उपोषणाची दखल घेऊन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव व मुक्रामाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके साहेब यांच्या पुढाकाराने 8 दिवसापासून चालू असलेले साखळी उपोषण अखेर माघार घेण्यात आले। पहा टीव्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट। आम्ही लेंडी प्रकल्पग्रस्त रावणगाव येथील असून आमचे लेंडी धरण जे होत आहे ते 38 वर्षापासून प्रलंबित आहे आणि आमच्या पूर्ण 12 गावातील लोकांना जे आपलं घरांचं मिळालेलं आहे मावेजा, पण आमच्या रावणगाव येथील 6 कुटुंबाला आपलं घरांचा मावेजा मिळालेला नाही।